विरोधक लोकसभा अध्यक्षांना हटवण्याचा ठराव मांडणारे राहुल गांधींना बोलण्याची संधी नाकारल्याच्या निषेधार्थ हा ठराव मांडला जाईल। ओम बिर्ला यांना पदावरून दूर करण्यासाठी आता विरोधक ठराव मांडणार असल्याचं कळतंय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, विरोधक लोकसभा अध्यक्षांना हटवण्याचा ठराव मांडणार आहेत। त्रिभाषा धोरण समितीने भाषा सूत्रासंदर्भातील अहवाल शासनाला सोमवारी सादर केला। मात्र त्यासोबत शालेय शिक्षणामध्ये आर्टिफिशियल तंत्रज्ञानाची गरज हा पूरक अहवाल देखील सादर करण्यात आला, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी दिली। मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर पूरक अहवाल हा नाही, तरीही हा पूरक अहवाल दिला गेल्याबाबत तज्ज्ञांनी या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। आणि आता पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, पुणे म्हाडाच्या घरांची सोडत आज दुपारी 12 वाजता काढली जाणार आहे। 4186 सदनिकांची सोडत असेल। जिल्हा परिषद सभागृहामध्ये ही सोडत पार पडणार आहे। साडेचार महिन्यांपासून बंद असलेली संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर मोनोरेल लवकरच पुन्हा एकदा सेवेत आहे। तर तिची मार्गिका सुरू करण्यासंदर्भातल्या हालचाली सुरू झाल्यात। आवश्यक इंडिपेंडंट सेफ्टी असेसमेंट ही सुरक्षा तपासणी मोहीम आता सुरू आहे, अशी माहिती आता MMRDAच्या अधिकाऱ्यानं दिलेली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नागपूरच्या दौऱ्यावर येणारे 25 फेब्रुवारीला एका कार्यक्रमात त्या उपस्थित राहतील। विश्वशांती सरोवर परिसरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आजपासून 12वीची परीक्षा आहे। 15,32,487 विद्यार्थी परीक्षेला बसतील। कॉफी होऊ नये यासाठी 271 भरारी पथकं तैनात करण्यात आलेली आहेत। तर 12वीच्या परीक्षेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। 15,32,487 विद्यार्थी परीक्षा देतात आहे। तर कॉपी मुक्त परीक्षेसाठी 271 भरारी पथकं तैनात आहे। अभिनेता शाहिद कपूरच्या चित्रपटाला दिलासा मिळतोय। ओ रोमियो प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झालाय। चित्रपटाच्या प्रदर्शनाविरुद्ध याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली। हुसेन उस्ताराच्या मुलीनं चित्रपट बंदीची मागणी केलेली होती, मात्र कोर्टानं मोठा दिलासा दिलेला आहे। त्यामुळे आता अभिनेता शाहिद कपूरच्या चित्रपटाचा मार्ग मोकळा झालाय। ओ रोमियो या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झालेला आहे। धाराशिवमध्ये 12वीच्या परीक्षेसाठी शिक्षण विभागाच्या वतीनं तयारी पूर्ण झालेली आहे। 16,538 विद्यार्थी 12वीची परीक्षा देणार आहे। जिल्ह्यामध्ये 43 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे। कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण विभागाच्या वतीनं तयारी सुरू आहे। तर परीक्षा केंद्रावर CCTVच्या द्वारे नजर असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।